स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री. अध्यक्ष महाशयपूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी आपल्यासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील वायगाव या गावी झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाईंनी बालविवाह, केशवपन, सतीप्रथा अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी काव्य फुले, बावन, कशी, सुबोध, रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंनी अखेरचा श्वास घेतला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज आपले टीचर व स्त्रिया शिकू शकल्या व आम्ही मुली शिक्षण घेत आहोत. त्यांच्या या कार्याचे आपण शतशः ऋणी आहोत. त्यांना प्रणाम करून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा नमस्कार. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांना समाजातील वाईट प्रथांना विरोध केला. त्यांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.